नाशिक जिल्ह्यातल्या शासकीय रुग्णालयामध्ये डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप हा तुर्तास मागे घेण्यात आलाय। राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी डॉक्टरांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्यानंतर हा संप मागे घेण्याचा निर्णय डॉक्टरांच्या संघटनांनी घेतलाय। काल रुग्णाला दाखल करून घ्यायला नकार दिल्यामुळे मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टर आणि नर्सला मारहाण करण्यात आली होती। त्या विरोधात आज नाशिक जिल्ह्यातल्या सर्व शासकीय रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी संपाचा पवित्रा घेतला। या संपात जिल्हा रुग्णालय, 3 उपजिल्हा रुग्णालय, 29 ग्रामीण रुग्णालय आणि 104 प्राथमिक आरोग्य केंद्र सहभागी झाले होते। त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल झाले होते। हा संप मागे घेतल्यानंतर सर्व वैद्यकीय सेवा पूर्ववत सुरू करण्यात आल्यात। हे जे वारंवार जे मारहाण होतात त्या घटना घडायला नको। त्याचप्रमाणे जे आता सिक्युरिटीचा प्रश्न होता तो बहुतेक सिव्हिल हॉस्पिटलच्या लेवलला सिक्युरिटी बऱ्यापैकी देण्यात आलेली आहे आणि काही जे सिक्युरिटी आपल्या ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी सिक्युरिटीचा मुद्दा जो आहे तो त्वरित सोडवण्यात यावा। या मुद्द्यावर आम्ही तिथे होतो। नाही, आम्ही एकदम असं रुग्णांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करणार नाही। आम्ही त्याचा पाठपुरावा करू आणि त्या शासन स्तरावर आमच्या मागण्या निश्चित मागणी होईल अशी मला आशा आहे।